आपण बघत आहात AKP न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिकच्या सातपूर परिसरातील महिंद्रा सर्कल परिसरात ट्रक दुचाकीचा अपघात होऊन त्यात महिला ठार झाली। ट्रकच्या मागील चाकाखाली दुचाकी आल्याने झालेल्या अपघातात 42 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला। दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार दिनांक 25 जानेवारी रोजी सकाळी महिंद्रा सर्कल परिसरात घडली। शनिवार दिनांक 25 रोजी 10 वाजेच्या सुमारास माल वाहतूक करणारा आयशर ट्रक MH14 KA 4885 हा सातपूर औद्योगिक वसाहतीमधून महिंद्रा सर्कल मार्गे अंबड लिंक रोडकडे जात असताना किरण राजगुरू हे पत्नी सुनीता राजगुरू सोबत आपल्या दुचाकीने MH15 AX 8981 घरी घेऊन जात होते। या दरम्यान आयशर ट्रकचा महिंद्रा सर्कल जवळून जात असताना दुचाकीला कट लागला। यावेळी दुचाकी ट्रकच्या मागील चाकाखाली दाबली गेली। या घटनेत पत्नी सुनीता राजगुरू यांचा जागीच मृत्यू झाला। पती किरण हे गंभीर जखमी झाले। सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ड्रायव्हर व ट्रक ताब्यात घेतले असून तपास सातपूर पोलीस करीत आहेत। 9चा असतो, मी इकडे येतो, मी इथं सिग्नलवर प्रामाणिकपणे थांबत असतो। माझा सिग्नल सुटला तरी इकडच्या गाड्या नेहमी क्रॉस होत असतात, गाड्या चालूच असतात। तिकडने येणारा येतो, समजा अंबिका स्वीट्सवर मी थांबलोय, मला इकडे जायचंय, माझा सिग्नल सुटलेला आहे, यांचा सिग्नल सुटलेला नसतो तरी हे पास होऊन जातात, तरी मला बळजबरी थांबावं लागतं। आणि दादागिरी पण खूप असते यांची। ट्रॅफिक पोलीस वगैरे असतात का? कोणीच नाही, कधीच नाही। खूप मोठा इश्यू झालेला आहे। हा सिग्नल बनवला आहे, चांगलं आहे, पण तिथं तो त्याचं नियमाचं पालन कोणीच करत नाही। सातपूर परिसरात सातपूर MIDC मध्ये जाणारा जो रस्ता आहे अंबिका सर्कल जवळ, या ठिकाणी एक मोठा अपघात झालाय। या अपघाताच्या ठिकाणी एका माणसाला आपला जीव गमवावा लागलाय। या ठिकाणी जी सिग्नल व्यवस्था आता इथं प्रशासनाने केली ती पूर्णपणे चुकीची आहे। मधला सर्कल अजून तिथला काढला गेलेला नाहीये। 50 मीटरचा रस्ता आहे, मोठमोठे वाहने आपल्या MIDC जात असतात, पण कुठल्याही प्रकारचा हा सर्कल हे अरुंद करण्याची प्रशासनाने अजूनही दखल घेतलेली नाहीये। या ठिकाणी जो अपघात झाला या पूर्ण जबाबदार हे महानगरपालिका व प्रशासन राहील। या ठिकाणी सिग्नलची व्यवस्था करण्यात आली, परंतु इथं या ठिकाणी ट्रॅफिक वाले असतात का? या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा नाही। संध्याकाळी ज्यावेळेस MIDCतून ज्यावेळेस आपले कर्मचारी घरी जातात तर जी वाहतूक कोंडी होते, एकही ट्रॅफिक पोलीस हवालदार या ठिकाणी नसतो आणि जो सर्कल मध्यभागी घेण्यात आलेला आहे हा पूर्णपणे चुकीचा आहे। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।